नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कर्क राशीसाठी हा महिना कसा जाणार आहे किंवा कर्क राशीसाठी हा महिना कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। तर बघूयात आपण कर्क राशीसाठी हा महिना मध्यम फळे देणारा असा जाणार आहे। तुमचे कौटुंबिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूप शांत, सुखमय, आनंदमय आणि सुखशांतीने असे जाणार आहे। त्यामुळे चिंता नसावी। सोबतच घरामधील कोणा एका सदस्याला तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो। ह्या महिन्यामध्ये घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घरातील एखाद्या सदस्याला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन काही अडचणींनी युक्त असे जाण्याची शक्यता आहे। का तर तुमचे सासरच्या मंडळींकडून काही तणावपूर्ण कार्य करण्याची शक्यता आहे। जे असे कार्य असेल की त्यामुळे तुम्हाला थोडासा एक त्रास होण्याची शक्यता इथे दिसत आहे। तर त्यामुळे तुमचं मानसिक थोडंसं संतुलन किंवा मानसिक तुम्हाला ताण वाढण्याची शक्यता इथे दिसत आहे। सोबतच जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांचे लग्न जुळतील आणि तेही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतच होईल। म्हणजे असं म्हणा की तुमच्या मनामध्ये एखादी व्यक्ती आहे खूप दिवसांपासून, पण तुम्ही कधी शेअर केलं नाही कोणाशी किंवा कोणाला तुम्ही सांगितलेलं नाही, तर तुम्ही नक्कीच आता जे काही आहे तुमच्या मनामध्ये जर कोणी, तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरातील वरिष्ठ मंडळींना सांगा, बोला आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न जुळेल। जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत तर त्यांच्या प्रेमामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल, विश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल। तुम्ही एकमेकांना पहिल्यापेक्षाही जास्त ओळखाल, एकमेकांवर जास्त विश्वास ठेवाल आणि अचानक तुमचा पार्टनर तुम्हाला एखादं सरप्राईज पण देऊ शकतो किंवा तुम्हाला लग्नासाठी प्रपोजही करण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे आणि त्यामुळे तुमचं लव्ह मॅरेज पण होण्याची शक्यता दिसत आहे। जर असं काही वाटलं तर त्या क्षणाचा पुरेपूर तुम्ही आनंद घ्या। तुम्ही कुठे जुनी गुंतवणूक केलेली होती, आर्थिक गुंतवणूक केलेली होती, तर त्यामधून तुम्हाला खूप मोठा असा आर्थिक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे की जेणेकरून तुम्ही विचारच केलेला नव्हता, तुम्ही गुंतवणूक केली आणि विसरून गेलात, असं काही असू शकतं, पण तुमच्या नकळत ते तुम्हाला मिळण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे आणि त्यामुळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक वगैरे तर ते सगळे कव्हर होऊन जातील आणि तुम्हाला तुमचा आनंद द्विगुणित होईल किंवा तुम्हाला भरभरून आनंद पण मिळेल, कारण तुमचे फार मोठं आर्थिक टेन्शन कमी होणार आहे। सोबतच आर्थिकदृष्ट्या मी म्हटल्याप्रमाणे हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगला असणार आहे, कारण वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला आर्थिक आवक ह्या महिन्यामध्ये भरपूर असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एक महिन्याची जी काही बचत तुम्ही करत असतात दर महिन्याला, तर ते करण्यामध्येही तुम्ही सफल राहणार आहात। सोबतच एखादं जे काही तुम्ही ठरवून ठेवलेलं होतं की एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही नक्कीच तसंही करू शकता की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्यातून जास्त मिळकत मिळेल। ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढी आर्थिक आवक तुमची राहणार आहे तेवढीच तुमचा खर्चही होण्याची शक्यता दिसत आहे। तर इथे थोडंसं सांभाळून तुम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आर्थिक नियोजन तुम्हाला थोडंसं एक विचार करून करायला लागणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादं नवीन काहीतरी काम किंवा एखादं नवीन तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे, कार्य म्हणा किंवा एखादं तुम्ही काही ठरवलेलं आहे नवीन सुरू करायचं, तर ते तुम्ही नक्कीच सुरू करू शकता ह्या महिन्यामध्ये। पण लगेचच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील हे सांगता येणार नाही, पण सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सुरू करू शकता। सुरुवात तरी करा, हळूहळू तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील। सोबतच तुमच्या परिवारासोबत तुम्ही कुठेतरी एखाद्या पर्यटन स्थळी म्हणा किंवा एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे। एकत्र प्रवास कराल, एकत्र कुटुंबासोबत टाइम तुम्ही स्पेंड कराल आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबामधील अजून एकोपा वाढीस लागेल, एकमेकांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळतील आणि बऱ्याच दिवसांनंतर तुम्हाला ही वेळ मिळाल्यामुळं तुम्हाला खूप छान वाटणार आहे। एक आनंदी सकारात्मक तुमच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल। तुम्ही जाताना जसे होता तसे येताना असणार नाही, येताना भरपूर उत्तेजाने परिपूर्ण असणार आहात, उत्साहाने परिपूर्ण असे असणार आहात। तर प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा, परंतु प्रवासामध्ये स्वतःची आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्या, कारण प्रवासामध्ये काही हानी म्हणा किंवा एखादं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर इथे तुम्ही काळजी घ्या आणि विशेष करून तुमच्या प्रत्येकाची आरोग्याचीही काळजी तुम्ही घेतली पाहिजे।
व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना कसा असणार आहे तर चढ उतारांनी भरलेला असा असणार आहे. तुमचे व्यावसायिक निर्णय काही कारणाने चुकीचे ठरू शकणार आहेत या महिन्यामध्ये. एखादं भावनेच्या भरात म्हणा किंवा एखादा तुम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा होऊ शकतो आणि त्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला भोगावे लागू शकतात ह्या महिन्यामध्ये. परंतु इथे खचून जायचं नाही, निराश व्हायचं नाही आहे. व्यवसाय आहे, प्रॉफिट लॉस असणार आहे, चढ उतार असणार आहेत. ह्या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमचं जे काही अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव करू शकता. फक्त प्रयत्न करणे थांबू नका. आत्ता लॉस मिळाला आहे म्हणून निराश होऊन बसू नका. नोकरी करणाऱ्यांना मात्र नोकरीच्या ठिकाणी नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी एखादं अडथळे पण तुम्हाला निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येतील, परंतु तुम्ही न डगमगता कार्य केल्यामुळे, उत्तम तुमची कामगिरी असल्यामुळे तुमचे वरिष्ठ जे काही मंडळी आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होतील किंवा ते त्यांचं समर्थन तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं भरभरून कौतुक होणार आहे. जे तुम्ही कष्ट करत आहात, जे तुम्ही प्रयत्न करत आहात, कित्येक दिवसापासून तुम्ही जे काही कष्टाने मेहनतीने जे काही काम करत होतात तिथे, तर ते तुमचं कामगिरी नक्कीच त्यांच्या लक्षात येणार आहे आणि त्याचं फळ म्हणूनच तुमचं एक उत्तम असं म्हणजे त्यांच्याकडून कौतुक होणार आहे, शाबासकी तुम्हाला त्यांची मिळणार आहे, त्यांचं समर्थन मिळणार आहे. तर इथे ही गोष्ट खूप चांगली घडणार आहे तुमच्या बाबतीत नोकरीच्या ठिकाणी. तरुण वर्गाला मात्र हा महिना थोडासा एक विरोधकांनी भरलेला असा जाऊ शकतो. म्हणजे कसं तर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, मान्य आहे. तुम्हाला तुमचं करिअर, एखादा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे किंवा एखादा तुम्हाला नोकरी करायची आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं असं करिअर करायचं आहे, परंतु तुम्हाला काही व्यक्ती साथ देणार नाहीत. उलट ते तुम्हाला विरोध करतील किंवा ते तुमचे पाय खेचू शकतील. तर इथे तुम्हाला पूर्ण धिटाने त्यांचा सामना करावा लागणार आहे. अशा व्यक्तींपासून आपण 2 हात लांबच राहणे योग्य असणार आहे. तर अशा व्यक्तींकडे लक्ष न देता तुम्ही स्वतःला कसं प्रूफ करू शकता, स्वतःला कसं सिद्ध करू शकता हे लक्षात घ्या. कारण ह्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होणार आहे. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचे 100% प्रयत्न करणार आहेत. तुमचं मन खच्ची करण्याचे ते प्रयत्न करतील. तुम्हाला उत्साह देण्यापेक्षा किंवा एक धैर्य देण्यापेक्षा ते काय करतील की तुम्हाला भीती घालण्याचा ते प्रयत्न करतील. तर या गोष्टीपासून तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागणार आहे या महिन्यामधून आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून पारही व्हाल. फक्त धिटाने आणि एक धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच छान आनंदीमय असा असणार आहे. कारण तुमच्या घरातील व्यक्तींकडून, तुमच्या घरातील सदस्य मंडळींकडून भरभरून कौतुक होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जे काम करत आहात, ते तुमचं काही दररोजचं दैनंदिन जीवन आहे ते रुटीन चालूच असतं, पण आपल्या कामाची कोणी दक्षता घेत नाही असं तुम्हाला वाटत होतं बऱ्याच दिवसांपासून की मी एवढं करते पण कोणाला त्याचं चीज नाही आहे, कोणाला काही वाटत नाही. तर ह्या महिन्यामध्ये एक सरप्राईज म्हणून का होईना तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून एखादं गिफ्ट मिळू शकेल किंवा तुमचं भरभरून कौतुक होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. जर तुम्ही एखादी उद्योजिका असाल, तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल, तरी तुम्हाला त्यामधून पण भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात आणि कामाच्या ठिकाणी हे तुमचं भरपूर कौतुक होणार आहे. तुमची कामगिरीवर सगळे असे प्रसन्न राहणार आहेत. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल असा असणार आहे. कारण तुमचं जे काही स्वप्न आहे की परदेशात जाऊन तुम्हाला शिकायचं आहे, परदेशामध्ये जाऊन तुम्हाला डिग्री मिळवायची आहे, तर ते बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न आता पूर्ण होण्याची दाट शक्यता दिसत आहे. नक्कीच तुम्ही परदेशामध्ये जाऊन तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते मिळू शकेल आणि तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता, डिग्री मिळवू शकता. तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. प्रयत्न करत असाल तर प्रयत्न थांबू नका. नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र अचानक मित्रांच्या गाठीभेटी होतील. मग विचार करा, मित्रांच्या जुने मित्र भेटले म्हणजे काय आनंद, काय त्याची सीमाच उरणार नाही असा हा महिना असणार आहे. अचानक तुमचे मित्रमंडळी गाठ पडतील आणि त्यामुळे तुम्ही छोटंसं गेट टुगेदर कराल किंवा त्यांच्यासोबत एखाद्या जवळच्याच ठिकाणी तुम्ही एखादं ट्रिप प्लॅन कराल. मस्तपैकी मज्जा करणार आहात तुम्ही ह्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुमचं मन आनंदित राहील. एक नवीन उमेदीने तुमचं मन भरेल. तुम्ही स्वतः नवीन उमेदीने भराल. आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तर ह्या सर्व गोष्टी ह्या महिन्यामध्ये घडणार आहेत. तर जर असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न
प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता जर हा महिना आपण बघितला तर भरपूर गोष्टी अनुकूल रीतीने घडणार आहेत. या महिन्यामध्ये काही चढ उतार तर तुम्हाला दिसतीलच प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये. हरकत नाही, वेळ आहे, निघून जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने, प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर ही माझी माहिती आवडत असेल तर आधी तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे तुमचे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक मंडळी आहेत त्यांना माझे हे व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करत चला. आणि एक सांगायचं ते राहून गेलं आणि ते म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.